बाळापूर नगर परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या डॉक्टर आफरीन परवीन मोहम्मद जमीर विजयी झाले असून तब्बल 60 वर्षांची खतीब घराण्याची सत्ता संपुष्टात आली आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषद निवडणुकीत अपेक्षेच्या पलीकडचा निकाल समोर आला असून शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या डॉक्टर आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांनी 1927 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे। अंतिम फेरीत डॉक्टर आफरीन परवीन यांना 12,744 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडी समर्थित नगर विकास फ्रंटच्या उमेदवार रजिया बेगम खतीब यांना 10,817 मते मिळाली। या निकालामुळे माजी आमदार सय्यद नतीकुद्दीन खतीब यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे। गेली 60 वर्षे बाळापूर नगराध्यक्ष पदावर खतीब घराण्याचे वर्चस्व होते, मात्र यंदा नगराध्यक्ष पद गमवावे लागले असले तरी नगर विकास फ्रंटचे तब्बल 10 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी चर्चा शहरात रंगत आहे। काँग्रेसकडे जरी केवळ एक नगरसेवक असला तरी मित्रपक्ष उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या आहेत। हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास नगर परिषदेत बहुमताचा आकडा सहज गाठला जाण्याची शक्यता आहे। या निकालामुळे बाळापूरच्या सत्ताकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले असून आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येणार आहे। ये कहेंगे आज कि हमारी जो सीट आज चुन के आई, सबसे पहले तो सबका धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया बालापुर की जनता का, जो इन्होंने आज सही डिसीजन लिए। बालापुर के अंदर हम बहुत ज़्यादा कोशिश करेंगे, हमारे साथ के जितने भी मेंबर है वो सब कोशिश करेंगे बालापुर में तरक्की लाने की, एजुकेशन लाने की।